सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे. चला बी फास्ट, मार्क युअर प्रेझेंटी एव्हरीवन. कुशल, गार्गी, कार्तिक, श्रेया, वेदांग, भाविका, स्नेहा, सार्थक, स्वराज, आदित्य, कनिष्क. डन. ओके. तन्वी, मार्क युअर प्रेझेंटी. चला लेट स्टार्ट. आपण 4th स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. फर्स्ट वी विल टेक फॉर 4th स्टँडर्ड अँड आफ्टर दॅट 3rd स्टँडर्ड. ओके. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. 3rd स्टँडर्ड यू ऑल्सो पे अ व्हेरी ग्रेट अटेन्शन ओव्हर हिअर. सी होम रेमेडीज फॉर सिंपल इलनेस. म्हणजे जर आपल्याला काही साधे सुधे आजार झाले असतील तर आपण त्याच्यावर कोणते घरगुती उपचार करू शकतो ते आपण पाहणार आहोत. इथे काय सांगितलं आहे, ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हाय इज दिस बॉय आर्म इन प्लास्टर? कुड वी हॅव पुट हिज आर्म इन प्लास्टर ॲट होम? बघा या मुलाच्या हाताला प्लास्टर केलेलं तुम्हाला दिसतंय. मग का प्लास्टर केलं असेल ते कोण सांगणार? चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा किंवा हँड रेज करा. कोणीही माईक ऑन करायचा नाही. एनीवन 3rd स्टँडर्ड कॅन ऑल्सो टेल मी द आन्सर. सांगा मला. येस वेदांग. टीचर त्याचा हात फ्रॅक्चर झाला. ओके. द बोन्स मे हॅव गेट फ्रॅक्चर्ड. हात मोडला असेल. आणि हे फ्रॅक्चर, हे जे प्लास्टर केलं आहे ते आपण घरी करू शकतो का? कॅन वी डू प्लास्टर ॲट होम? लिहा चॅटबॉक्स मध्ये येस ऑर नो. चॅटबॉक्स मध्ये येस ऑर नो लिहा. नो, we cannot do plaster at home. That's why we have to visit a doctor for plaster. Okay. Then why has this girl been brought to a doctor? हे चित्र बघा. येस. मग या मुलीला डॉक्टरकडे का आणलं असणार आहे? काय वाटतं तुम्हाला? सांगा गार्गी. कारण ती मुलगी आजारी असेल. येस, शी मस्ट हॅव नॉट फीलिंग वेल. राईट. बघा तिच्या गालाला काहीतरी झालेलं दाखवलं आहे. म्हणजे तिला बरं नसेल वाटत आणि काही गोष्टी आपण घरात हँडल नाही करू शकत, म्हणून आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. राईट. तर बघा, इलनेस. When we are well, we feel hungry at the right times, we sleep well at night, we have no complaints about digestion, and most importantly, we feel refreshed on getting up in the morning. We do not feel tired even if we have been at work, but sometimes for some reason we feel ill. बघा, आता आजार म्हणजे काय, आजारपण म्हणजे काय? कधी बघा, नेहमी जेव्हा आपण चांगली आपली प्रकृती असते, आपण जेव्हा नीट फील करतो, चांगलं फील करतो, तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते, रात्री आपण एकदम व्यवस्थित झोपतो. वी हॅव नो कंप्लेंट्स अबाउट डायजेशन. म्हणजे कोणत्याही प्रकारची पचनाची तक्रार नसते आपली. सकाळी उठल्यानंतर तर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. वी डू नॉट फील टायर्ड इवन इफ वी हॅव बीन ॲट वर्क. मग आपल्याला काम करावं लागलं आणि आपण चांगले असलो, आपली तब्येत चांगली असली तरी आपण थकत नाही. पण काही कारणं असतात ज्याच्यामुळे कधी कधी आपण आजारी पडू शकतो. बघा, Sakhu had a slightly sore throat. Still, she had some ice cream. The next day, her throat hurt and she found it difficult to swallow. Mother made her gargle with warm salt water before and after school for 2 days. On third day,
Sakhu's throat had stopped hurting. This was a simple illness and she soon felt better again. बघा, सखूने एक दिवस सखूचा घसा थोडासा खवखवत होता. तरी सुद्धा तिने आईस्क्रीम खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी तर तिचा घसा जास्तच दुखायला लागला. तिला घास गिळताना त्रास व्हायला लागला. मधून मधून खोकला देखील यायला लागला. मग आईने काय केलं, 2 दिवस सकाळी शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या आणि तिसऱ्या दिवशी सखूचा घसा एकदम बरा झाला. सखूचा हा आजार छोटा होता म्हणून तो लवकर बरा झाला. A fortnight later, Sakhu's thigh fell ill. She was running a temperature. Her eyes had become yellow. She had not feel like eating anything. Mother took her to the doctor. The doctor said that ताई had jaundice. बघा, त्यानंतर 15 दिवसांनी काय केलं, सखूची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला. तिचे डोळे येलो पिवळे दिसू लागले. तिला जेवण जात नव्हतं. मग आईने तिला लगेच डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला जॉन्डिस म्हणजे कावीळ झाली आहे. The doctor advised her to take complete rest for 3 weeks. She also told her to eat as little as possible of things which contain oil, ghee or butter. This was not an illness that could be cured easily. मग यासाठी डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगितली. तेल, तूप आणि लोणी असलेले पदार्थ एकदम कमी प्रमाणात खायला सांगितले, कारण ताईला जो आजार झालेला तो पटकन बरा होणारा नव्हता. येस. Now, right or wrong, Shripati and his younger sister Tara were working in the field. A snake bit Shripati. After biting Shripati, the snake wriggled away. Neither of them got a proper look at the snake. But knowing that it was a snake that had bitten him, Shripati was very frightened. He shouted loudly for help. People came running. बघा काय झालं, इथे तुम्हाला राईट और रॉंग, योग्य की अयोग्य विचारलं आहे. बघा, श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. साप चावल्यानंतर तो साप लगेचच तिथून निघून गेला. कोणीही साप नीट पाहिला नाही. पण साप चावला हे माहीत असल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला होता. तो मोठमोठ्याने ओरडू लागला आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावून आले. Tara was saying that Shripati should be taken to the Taluka place at once. The government hospital there would have the anti-snake bite injection to give Shripati. But no one paid any attention to her. तारा काय म्हणत होती की श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवं, कारण सापाच्या विषावर उतारा असणारं इंजेक्शन सरकारी हॉस्पिटलमध्येच मिळतं आणि ते श्रीपतीला द्यायला हवं. ताराच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. People quickly got the bullock cart ready and putting Shripati in it took him to the village temple. They called the village Mantrik. He laid Shripati on a bed of neem leaves and began to chant mantras against the action of snake poison. मग लोकांनी ताराचं ऐकलं नाही. त्यांनी लोकांनी घाईघाईनं बैलगाडी आणली आणि बैलगाडीत श्रीपतीला घातलं आणि तातडीने गावातल्या देवळात घेऊन गेले. तिथे गावच्या मांत्रिकाला बोलवलं आणि या मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पालावर झोपवलं आणि मांत्रिक विष उतरवण्यासाठी मंत्र म्हणू लागला. व्हॉट डू यू थिंक? डू द मंत्राज ऍक्ट अगेन्स्ट द स्नेक पॉइझन? मग तुम्हाला काय वाटतं, सापाचं विष या मंत्राने उतरेल का? सांगा, येस ऑर नो. कॅमेरा बंद करायचा आहे सार्थक. सांगा. नो. नो. सापाचं विष असं कोणत्याही मांत्रिकाच्या मंत्राने उतरत नाही. ते उतरवण्यासाठी औषध असतं. अँटीवेनम म्हटलं जातं त्याला. सापाच्या विषाला वेनम म्हणतात आणि ते उतरवण्याच्या औषधाला अँटीवेनम म्हणतात. ते फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच मिळतं. ओके. त्यामुळे असं काही झाल्या लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. जर आपण असले उपाय करत बसलो तर ते आपला जीव घेऊ शकतात. वॉज इट राईट और रॉंग टू ब्रिंग श्रीपती टू द विलेज मांत्रिक? आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणलं
ते राईट आहे की रॉंग आहे सांगा मला. चूक आहे की बरोबर? येस ऑर नो? सांगा, राईट आहे की रॉंग आहे? नो, इट इज परफेक्टली रॉंग. येस, परफेक्टली रॉंग. वुड यू हॅव टेकन श्रीपती टू द मांत्रिक और टू द गव्हर्नमेंट हॉस्पिटल? मग तुम्ही त्या लोकांच्या जागी असता तर तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेलं असतं की हॉस्पिटलमध्ये नेलं असतं? हॉस्पिटल. येस. हॉस्पिटल. ओके. हॉस्पिटल. हॉस्पिटल. ओके, प्लीज प्लीज माईक ऑन करू नका, चॅटबॉक्स मध्ये लिहा, नाहीतर मग हँड रेज करा. ओके. यू आर टू मेनी स्टुडंट्स, राईट? थर्ड फोर्थचे मिळून तुम्ही भरपूर स्टुडंट आहात, त्यामुळे माईक जर तुम्ही असं न विदाउट परमिशन ऑन करत राहिलात तर खूप गोंधळ होतो, त्यामुळे डू नॉट पुट ऑन युअर माईक डिरेक्टली. ओके. नेक्स्ट. Soon Shripati felt better. But was that because of the mantras acted against the snake poison, or was the snake non-poisonous and the mantrik got the credit even when he did not deserve it? बघा. नंतर श्रीपतीला बरं वाटलं, पण मंत्राने विष उतरलं म्हणून बरं वाटलं असेल का, की तो सापच बिनविषारी असेल? सांगा मला. स्वराज. तो सापच बिनविषारी असेल. येस, मंत्राने कधीही विष उतरत नाही. साप नीट पाहिला जातो, नीट जर पाहिला तर तो साप बिनविषारी आहे की विषारी हे आपण एखाद्या सर्पतज्ञाला, सर्पमित्राला सांगू शकतो. त्याने आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नसतं. जर साप बिनविषारी असेल तर त्याच्या चावण्याने आपल्याला आपल्या जीवाची हानी होत नाही. ओके. पण तरी पण श्रेय कोणाला मिळालं या गोष्टीत? मांत्रिकाला. कारण साप बिनविषारी होता, लोकांना वाटलं की मांत्रिकानेच विष उतरवलं. ओके. होम रेमेडीज. मग घरगुती उपचार काय आहेत पहा. इफ एन इलनेस इज वन दॅट गेट्स क्युअर्ड इझिली, वन कॅन ट्राय अ होम रेमेडी. जर चटकन बरं होणारा आजार तुम्हाला झाला असेल तर तुम्ही घरात त्याच्यावर उपचार करू शकता. डू यू रिमेंबर Saku's mother made her gargle with her throat with warm water and Saku felt better in day or two. तुम्हाला माहिती आहे ना, आता आपण याच्या अगोदर पाहिलं की सकूला जेव्हा बरं वाटत नव्हतं, तिचा घसा दुखत होता, तेव्हा तिच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावल्या आणि तिचा दुखणारा घसा बरा झाला. येस. एल्डरली experienced people in the family sometimes suggest such क्युअर्स. मग आपल्या घरामध्ये जे अनुभवी आणि वडीलधारी लोक असतात ते कधी कधी आपल्याला असे घरगुती उपाय सुचवत असतात. इफ वी हॅव अ कोल्ड वी कॅन इनहेल स्टेम ॲट अ बेड टाइम और टेक हॉट फोमेंटेशन्स ऑन द चेस्ट. जर आपल्याला सर्दी झाली असेल तर झोपताना आपण गरम पाण्याचा वाफारा घेऊ शकतो किंवा छातीत सुद्धा शेकून घेऊ शकतो. If someone is vomiting as a result of fever or indigestion, it is better not to insist on him or her having a meal. At most, they should be given a cool lemon sherbet and something light like dahi bhat to eat next day. बघा, जर ताप आल्यामुळे किंवा अपचन झाल्यामुळे कुणाला सतत उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला नुसतं जेवत राहा असा आग्रह करू नये. त्याला फार तर लिंबाचं थंडगार सरबत द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी लाईट म्हणजे दही भात खायला द्यायचं. If someone has a cut, bruise or a small wound, it should be washed with clean water and dabbed dry. A tincture of iodine may be applied on it. Then it should be covered with clean cotton and bandage. कोणाला कापलं, खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली तर पहिल्यांदा ती जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. तुम्ही आता धडपडता ना खेळताना, मग खेळताना पडतो आपण, खरचटतं, लागतं, जखम होते आपल्याला. कधी कधी काय काय करायला जातं तेव्हा कापतं, मग ती जखम स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवायची आणि ती कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावायचं आणि कापूस ठेवून जखम बांधून ठेवायची. Even if an illness appears to be minor, it should never be neglected. आजार जरी छोटा असला तरी त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही. Remember, home remedies have limits. If a person does not recover in a day or two, or if the illness worsens
वन मस्ट गो टू द डॉक्टर. बघा, घरगुती उपचाराला काय असतात, मर्यादा असतात. जर तुम्हाला घरगुती उपचार करून बरं वाटलं नाही, तर दोन दिवसात बरं वाटलं नाही आणि आजार वाढत गेला, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच फायदेशीर ठरतं. विदाउट अ डॉक्टर ॲडवाइस वन शुड नेव्हर टेक एनी मेडिसिन दॅट मस्ट बी सॉल्व. पोटात घेण्याचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाणं बरं नाही. ओके, समजला लेसन इथपर्यंत? फोर्थ स्टँडर्ड. चॅटबॉक्स मध्ये लिहा. फोर्थ स्टँडर्ड. येस, ओके, गुड. नेक्स्ट पार्ट. पीपल हू प्रोव्हाइड हेल्थ सर्व्हिसेस टू सोसायटी. बघा, समाजाला या आरोग्य सेवा पुरवणारी काही माणसे. A service that takes care of health of the people and provides treatment for those who are ill is called health service or medical service. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारी आणि आजार झाल्यावर उपचार देणारी सेवा म्हणजेच आरोग्य सेवा म्हणजेच किंवा वैद्यकीय सेवा. Big towns and cities have doctors, clinics and hospitals. But in most cities and in rural areas, there are government hospitals and primary health centers too. Patients can get treatment and concessional rate there. मोठमोठ्या गावांमध्ये डॉक्टरांचे दवाखाने आणि हॉस्पिटल असतात, पण बहुतेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील काय असतात, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. ग्रामीण भागात काय असतात, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात. तिथे आजारी व्यक्तींना सवलतीच्या दरात उपचार मिळतात. द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ बिग सिटीज ऑल्सो रन हॉस्पिटल दॅट प्रोव्हाइड मेडिकल ट्रीटमेंट. मोठमोठ्या शहरांमध्ये नगरपालिका असते आणि नगरपालिका सुद्धा हे वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवत असते. ओके, व्हॉट वी हॅव लर्न, काय काय शिकलो आपण? Some illness are cured quickly, but there are some that do not get cured easily. काही आजार लवकर बरे होतात, तर काही आजार पटकन बरे न होणारे असतात. Minor illnesses can be cured with home remedies. Experienced elderly people in the family know of such home remedies. छोटे आजार हे घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. मग घरात असणाऱ्या अनुभवी आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना हे घरगुती उपाय माहीत असतात. For a cold, one can inhale steam or take hot fermentations. A lemon sharbat is good for someone who is asthmatic. सर्दीमध्ये गरम पाण्याचा वाफारा घेणे, छाती शेकून घेणे हे उपाय उपयोगी पडतात आणि उलट्या होत असतील तर लिंबाचं सरबत देण्यात येतं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, मंत्राज, incantations, magic spells and charms do not cure any diseases or illness. मंत्रतंत्र, अंगारे दुपारे, गंडे दोरे यांनी कोणताही प्रकारचा आजार बरा होत नाही. ओके, समजलं सगळ्यांना? येस, विल यू रिमेंबर दिस? ओके, आता काही क्वेश्चन आन्सर बघा. Why did Sakhu get a throat ache? सकूचा घसा का दुखू लागला? सांगा. Why did Sakhu get a throat ache? Yes, Gargi. हॅलो मॅम. Yes. सखूने आईस्क्रीम खाल्ल्यामुळे तिचा गळा दुखू लागला. Okay. When Tai had jaundice, for how long did the doctor advise her to take complete rest? कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? Yes, Karthik. 3 weeks. Okay. What is the home remedy for a cold? कोल्ड साठी होम रेमेडी, सर्दीवर घरगुती उपचार. इंग्लिश मीडियम, what is happening with you? Kanish, Tanvi, Sparsh, Riddhi, Sneha, why you are not giving answers?
टीचर पहिला. थर्ड, सर्दीवर घरगुती उपचार कोणता? व्हॉट इज द होम रेमेडी फॉर कोल्ड? येस कनिष. HEADACHE. वाच, इथे दिसतंय हे, पहिली लाईन वाच. टीचर मी सांगू. Okay, wait, Riddhi. Yes, read first. Tanish, sorry, Kanishk वाच. MANTRA. For पासून वाच. Neighbors For for a cold one can INHALE. inhale, Inhale STEAM. Stomp steam, or steam, steam or take a hot FOMENTATIONS. fermentations. Fermentation. Okay, बस 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 बस. This is for the cold. Okay, समजलं आता answer? Try to find out. Riddhi, you will tell. Question number 4. Should one take medicine that must be swallowed without a doctor advice? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधं घ्यावीत का? Should one to take medicines without doctor's advice? Riddhi? No. No. Fill in the blanks. ताई's eyes had become dash dash. सखूच्या ताईचे डोळे टिंबटिंब दिसत होते. चॅटबॉक्स मध्ये लिहा आन्सर. लिहा चॅटबॉक्स मध्ये. ताई's eyes had become dash dash. Yes, Swaraj? पिवळे. Yes. Yellow. Okay. Knowing that it was a dash dash that had beaten him, Shripati was very frightened. Dash dash चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. वेदांत? Yes. Snake. Gargi? One must wash and dash dash a wound before applying a tincture of iodine on it. धुतलेली जखम टिंबटिंब करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. सांगा. येस गार्गी. आवाज येतोय का माझा? Yes. Gargi, put on your mic and tell me the answer if you want to tell the answer. चला कोण सांगणार answer? What should we do? One must wash and dash dash a wound before applying a tincture of iodine to it. हॅलो टीचर. Yes. धुतलेली जखम कोरडी करून टिंचर आयोडीन लावावे.
आन्सर सगळे समजलेच फोर्थ स्टँडर्ड? Fourth standard, have you got the answers? Can you write? Can you write the question answers? Fourth standard. Sanga? Everyone write it in a chat box. Have you understood? English medium, what about you? Kanish, Tanvi. चला लिहायला सुरुवात करा. फोर्थ स्टँडर्ड. राईट. तुमचे जे 2 क्वेश्चन आन्सर्स आता घेतलेत ते लिहायला सुरुवात करा. नाव थर्ड स्टँडर्ड. टीचर येस. टीचर आम्ही मराठी मीडियमचे मराठीतले लिहू ना? हो. ओके. Okay, third standard, pay attention our need for food. म्हणजे आपली अन्नाची गरज. पहा. This girl had become very thin and weak during her illness. After a few days, she recovered. What happened? What happened? Whose mic was on? Okay, third standard, pay attention. A girl had become very thin and weak during her illness. After a few days, she recovered and become fit and healthy again. What helped her to recover? बघा, एक मुलगी आजारी असल्यामुळे खूप बारीक झाली होती, अशक्त झाली होती. पण तिचा आजार पण बरा झाल्यावर थोड्या दिवसांनी ती बरी झाली आणि पहिल्यासारखी दिसू लागली. हे कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? तिला बरं होण्यासाठी कोणी मदत केली असेल? कशामुळे ती बरी झाली? सांगा. What did help her? Yes, सार्थक. डॉक्टरनी. No, she had taken a good food. ओके. तिने चांगलं हेल्दी खाल्लं म्हणून ती बरी झाली. ओके. What makes this baby gain weight and height and weight? बघा, बाळ लहान असताना आईच्या मांडीवर झोपून अशा प्रकारे खातं. त्यानंतर आई त्याला उचलू शकते, एवढं मोठं होतं. नंतर स्वतः रांगायला लागतं. नंतर एकटं बसतं आणि शाळेत जातं. मग या बाळाची हाईट आणि वेट वाढत गेलं आहे ना. तुम्ही पण लहान असल्यापासून आतापर्यंत मोठे मोठे होत गेलात ना. तुमची हाईट आणि वेट वाढत गेलं की नाही? वजन आणि उंची वाढली ना तुमची. कशामुळे वाढते ती? सांगा मला. येस श्रेया. फूड के वजह से. फूड की वजह से, क्योंकि हम खाना खाते इसलिए हमारी हाइट और वेट बढ़ता है. Why do we feel hungry? आता आपल्याला भूक का लागते पहा. Our body must function properly. That is why we need food. हमारे जो भी बॉडी के काम है वो अच्छी तरह से होना बहुत जरूरी है. इसलिए हमें फूड की जरूरत होती है. म्हणूनच आपल्याला अन्नाची गरज असते. Food helps our body to grow. It helps to repair the wear and tear of our body. It also gives us the strength we need to work. बघा, आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालावं म्हणून आपल्याला अन्नाची गरज असते. अन्नामुळे शरीराची वाढ होते आणि शरीराची जी झीज आहे, रोज तुम्ही खेळता, इकडे तिकडे फिरता, काही काम करता, त्यामुळे जी झीज होते ती अन्नामुळे भरून निघते आणि पुढचं काम करण्याची शक्ती सुद्धा आपल्याला अन्नामुळे मिळते. If we don't get enough food, we feel tired, vigor is lost.
जर आपल्याला पुरेसं अन्न मिळालं नाही तर आपण थकतो, मरगळतो आणि सगळा उत्साह निघून जातो. ॲट सच अ टाइम वी फील व्हेरी हंग्री आणि अशा वेळी आपल्याला खूप भूक लागते. इफ वी ईट लिटल वी फील बेटर ॲट वन्स. मग थोडं खाल्लं की आपल्याला लगेच बरं वाटायला लागतं. When we work a lot, our body feels fatigue. It makes us very hungry. Like us, all living things need food. मग जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपलं शरीर खूप थकतं. त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. Can you tell, do all living things eat the same kind of food? सगळे सजीव सारखं अन्न खात असतील का? लिहा चॅट बॉक्स मध्ये. Do all living things eat the same kind of food? No, no. Every living thing eats a different kind of food. Next. A cow eats grass. Would a cat live on a grass too? गाय गवत खाते म्हणून मांजर देखील गवत खाऊन जगू शकते का? सांगा मला. Cow eats grass. Would a cat eat it too? No. Okay. Next question. A cat loves to eat mice. मांजराला उंदीर खायला आवडतं. Does that mean a goat would also like to eat a mice? म्हणून शेळीला सुद्धा उंदीर खायला आवडेल का? No. Good. चला. To each their own food. प्रत्येकासाठी त्यांचं अन्न वेगवेगळं असतं. नवीन शब्द आहेत बघा आपल्यासाठी. न्यू टर्म्स आर देअर. ऑइल केक अँड अंबन. ऑइल केक म्हणजे पेंड. The fibrous part that is left after extracting oil from seeds such as groundnut, sesame or cotton seed is pressed into slab. This is called oil cake. तीळ, शेंगदाणे आणि सरकी यांच्या बियांपासून जेव्हा तेल काढून होतं तेव्हा तो तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा राहतो त्याला त्याचे हे ऑइल केक बनवले जातात, पेंड बनवले जातात. त्याला काही ठिकाणी ढेप असं सुद्धा म्हणतात. आंबोण, a fermented mixture of oil cake, jaggery and a coarse particle of grain mixed in water and used as an animal feed. गूळ, धान्याची भरड आणि ही जी पेंड ऑइल केक यांना पाण्यात एकत्र कालवून मिश्रण आंबवल्यानंतर तयार होणारा पदार्थ त्याला आंबोण म्हटलं जातं. हा पदार्थ प्राण्यांना खायला दिला जातो. ओके. अंडरस्टूड these new terms ऑइल केक अँड आंबोण. पेंड आणि आंबोण या दोन नवीन शब्द तुम्हाला आता शिकायला मिळाले. समजलेत का त्याचा अर्थ समजलाय का सगळ्यांना? येस. See, all living things need food, but all living things do not eat the same kind of food. प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते पण प्रत्येक सजीव एकाच प्रकारचं अन्न खात नाही. People who keep cattle feed them grass and hay and also oil cake and ambon. Beside grass and hay, horses are given Bengal gram, हरभरा, soaked in water. बघा, गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत देतात खायला आणि गवतासोबत आंबोण आणि पेंड सुद्धा देतात. घोड्यांना गवताबरोबर भिजवलेला हरभरा दिला जातो. ओके. Goats and sheep eat the leaves of various kinds of shrubs beside eating grass. तर शेळ्या आणि मेंढ्या गवत तर खातात आणि गवताबरोबर निरनिराळ्या झुडपांचा पाला सुद्धा खातात. Cat love to drink milk, but they like mice just as much. They also hunt and eat birds such as sparrows, doves and pigeon. मांजरांना दूध खूप आवडतं पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात. मांजर चिमण्या, कबुतरे, पारवे या पक्ष्यांना सुद्धा मारून खातात. Dogs may eat chapatis or bhakris, but they prefer to eat meat. People who keep dog or cats give them meat and fish also. कुत्र्यांना आपण पोळी भाकरी दिली की त्यांना ती खायला आवडते पण त्यांना मांस खायला जास्त आवडतं. मांजर आणि कुत्रे पाळणारे लोक त्यांना मांस आणि मासे खायला देत असतात. In forest, animals like the deer, bison and nilgai eat various kinds of green grass and leaves. जंगलात राहणारे हरिण, नीलगाय आणि गवे असे प्राणी हिरवा पाला खाऊन राहतात. If there are crops growing in the fields nearby, these animals finish off those crops too. आणि जर ते राहणाऱ्या प्रदेशामध्ये जागेमध्ये जर शेत असेल आणि त्या शेतात पिके उभी असतील तर हे प्राणी या पिकांचा देखील फडशा पाडून टाकतात. Wild animals like the tiger and lion live in deep jungle.
दे हंट अदर ॲनिमल्स अँड ईट देअर फ्लेश. मग जंगलात वाघ आणि सिंह असे प्राणी राहतात आणि ते काय करतात, जंगलात राहणाऱ्या इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचा मांस खातात. Usually, these animals do not hunt in human settlement, but sometimes when they are starved, they are forced to enter nearby villages. Then they kill and carry away cattle. मग सहसा हे प्राणी माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाही, पण कधी कधी त्यांची उपासमार होते. जंगलात त्यांना खायला प्राणी मिळत नाही, तेव्हा ते माणसांच्या वस्तीत येतात आणि अशा वेळी गोठ्यातील गुरे मारून खातात. Many times foxes dare to enter human settlement, but they are not as strong as tigers. They cannot kill cattle. They are mostly content with stealing a fowl. बघा, मग कधी कधी कोल्हे माणसांच्या वस्तीत येतात आणि ते असं धाडस बराच वेळा करतात, पण कोल्ह्यांच्या अंगात वाघा एवढी ताकद नसते, त्यामुळे त्यांना गुरे मारता येत नाहीत. मग ते काय करतात, कोंबडे वगैरे पळवून नेतात. ओके, अंडरस्टूड टिल हियर? येस, अंडरस्टूड टिल हियर? समजलं सगळ्यांना इथपर्यंत? यस. Write it in a chat box. Next, use your brain power. Why do farmers set up scarecrow and use slingshot when the crops in their fields are ready for harvesting? सांगा मला, पिके तयार झाल्यावर गोफणी का चालवतात आणि बुजगावणी का उभी करतात? अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल शेतात असं बुजगावणं उभे असतं आणि शेतकरी गोफण चालवतो. का करतो शेतकरी असं? सांगा, कोण सांगणार? येस सार्थक? पक्षी घालवायला. येस, पक्ष्यांना पळवण्यासाठी. सी, we see many differences in what birds eat too. पक्ष्यांच्या खाण्यात सुद्धा विविधता असते. Many birds eat grain. Farmers grow a variety of cereals and pulses in their fields. As the crop becomes ready for harvesting, the ears become full of grains. Birds in the surrounding come in flock to feed on them. They can destroy the crop. What is done to prevent such destruction? बघा, पक्ष्यांच्या खाण्यात सुद्धा विविधता असते आणि पक्षी काय करतात, धान्याचे कण खातात. मग शेतकरी आपल्या शेतांमध्ये धान्य, कडधान्य अशी वेगवेगळी पिके घेत असतो. पिके तयार झाले की त्यामध्ये दाणे भरू लागतात आणि तेच दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात. मग त्यातून पिकांची नासाडी सुद्धा होते. मग ही नासाडी टाळण्यासाठी शेतकरी काय करतो, बुजगावणी उभारतो किंवा गोफणी चालवतो, जेणेकरून पक्षी याच्यापासून लांब राहतील. It is easily possible for birds to find grains in areas where people live. That is why some birds live in such areas. मग माणसाच्या वस्तीत धान्याचे कण मिळवणं पक्ष्यांना खूप सोपं जातं, म्हणून काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात. Other birds feed on other kind of food. Hens eat worms. Crows eat the flesh of dead animals. Some birds eat the fruit of trees. बघा, वेगवेगळे पक्षी वेगवेगळे पदार्थ खातात. जसं कोंबड्या किडे खातात, कावळे मेलेल्या जनावरांचा मांस खातात आणि काही पक्षी झाडांची फळे खात असतात. We see many small animals around us. What do they feed upon? मग आपल्या आजूबाजूला आपण खूप छोटे छोटे प्राणी पाहत असतो. मग ते काय खात असतील ते पाहूया आपण आता. बेडबग सक पीपल्स बर्ड. बघा, ढेकून माणसाचं रक्त शोषतो. टिक्स सक द ब्लड ऑफ काउज अँड बफेलोज. आणि गोचीड असते ती गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषते, पिऊन टाकते. हाऊस लिझार्ड्स अँड शॅमेलियन ईट इन्सेक्ट्स. पाली आणि सरडे किडे खातात. कॅटरपिलर अँड सम इन्सेक्ट्स निबल ॲट अँड ईट द लीव्स ऑफ प्लांट्स. सुरवंट आणि काही कीटक हे झाडाझुडपांची पाने कुरतडून खातात. बटरफ्लाईज फीड अपॉन द नेक्टर दे फाइंड इन द फ्लावर्स. आणि फुलपाखरे फुलांमधील रस शोषून आपली भूक भागवत असतात. Animals eat the food they find in nature. However,
However, they have to wander from place to place in search of food. बघा, प्राणी परिसरात तयार होणारं आयतं अन्न खातात. ते काय आपल्यासारखं जेवण बनवत नाही, पण त्यांना अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरावं लागतं. Do you know there are many types of mosquitoes? Most of them suck the sap from the plant. Only a few types of mosquitoes suck our blood. बघा, तुम्हाला माहिती आहे का? डासांचे म्हणजे मच्छरचे खूप प्रकार असतात आणि त्यापैकी बहुतांश डास हे वनस्पतींमधला रस शोषून घेतात. फारच थोड्या प्रकारचे डास असे असतात जे आपल्याला चावतात आणि आपलं रक्त शोषतात. नाव द फूड ऑफ प्लांट. मग आपण खातो त्याप्रमाणे वनस्पती पण लिव्हिंग थिंग्स आहेत, राईट? वनस्पती, प्लांट्स आर ऑल्सो लिव्हिंग थिंग्स. वनस्पती सुद्धा सजीव आहेत, मग त्यांना सुद्धा अन्नाची गरज असते. पहा, बट प्लांट्स मेक देअर ओन फूड. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स टू नीड फूड, बट they cannot move from one place to place in search of food. Then from where do you think they get their food? वनस्पतींना सुद्धा अन्न लागतं, पण ते प्राण्यांसारखं किंवा आपल्यासारखं अन्न शोधत फिरू शकतात का? नाही. मग त्यांना हे अन्न कुठून मिळत असेल? The roots of plants absorb water from the soil. Some substances from the soil are dissolved in this water. This water reaches the leaves of the plant. बघा, वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात आणि हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोहोचतं. There are many tiny pores or openings on the surface of leaves. They are so tiny that we cannot see them with our eyes. Air enters the leaves through these pores. बघा, पानांवर खूप छोटे छोटे छिद्र असतात, होल्स असतात आणि ते खूप छोटे असतात, आपल्या डोळ्यांना ते नाही दिसत. मग त्यातून हवा पानांच्या आत जाते. Thus air and water came together in the leaf. In the presence of sunlight, plants make their own food using the water and air in the leaves. मग पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात आणि पानांवर सूर्यप्रकाश पडतो आणि हवा आणि पाण्यापासून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. A plant's food is made in its leaves. Sunlight is necessary for this process. मग वनस्पतींचं अन्न वनस्पती बनवतात ते स्वतःच्या पानांमध्येच आणि त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. ओके, बघा काय शिकलो आपण? व्हॉट वी हॅव लर्न? लिव्हिंग थिंग्स नीड फूड. सजीवांना अन्नाची गरज असते. फूड गिव्स द बॉडी स्ट्रेंथ टू वर्क. इट हेल्प्स द बॉडी टू ग्रो अँड टू रिपेअर इट्स वेअर अँड टेअर. अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते, शरीराची वाढ होते आणि शरीराची होणारी झीज सुद्धा भरून निघते. Animals search for ready food in nature and eat it. प्राणी निसर्गात तयार होणारा आयतं अन्न शोधतात आणि खातात. Food of different living things is different. Some animals eat the flesh of the other animal. Some eat grass and leaves. Some suck the blood of other animal while other eat insect. Some insects feed on the leaves of plant. वेगवेगळ्या सजीवांचं अन्न वेगवेगळं असतं. काही प्राणी मांस खातात तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचं रक्त शोषतात तर काही प्राणी किडे खातात आणि काही कीटक वनस्पतींची पाने खातात. With the help of sunlight, plants prepare their own food. सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. The entire living world depends on the food prepared by plant. पण नेहमी लक्षात ठेवा, वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहे. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही प्लांट्सवर डायरेक्टली अवलंबून आहात. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तरी सुद्धा तुम्ही प्लांट्सवर अवलंबून आहात, कारण प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि आपण जे नॉन व्हेजिटेरियन लोक असतात ते ज्या प्राण्यांना खातात ते प्राणी वनस्पतींवर अवलंबून असतात. म्हणून आपण पूर्णपणे वनस्पतींनी बनवलेल्या अन्नावरच डिपेंडंट आहोत. ओके, अंडरस्टूड? Understood everything about the lesson? ओके, चला आता सांगा मला, what happens to us if we do not get enough food to eat? आपल्याला पुरेसं अन्न खायला मिळालं नाही तर त्याच्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होईल?
What will happen to us if we do not have a proper food to eat? Yes, Sarthak. Tired and weak. We will feel tired and weak. Good. Vedant? Yes, Vedant, will you tell? Okay, next question. Why do wild animals come to areas where people live? जंगलात राहणारे हिंस्र प्राणी मानवाच्या वस्तीमध्ये का येतात? सांगा. Raise your hand. Raise your hand. Yes, Vedant. टीचर प्रश्न परत सांगा ना. जंगलात राहणारे हिंस्र प्राणी कधी कधी मानवाच्या वस्तीमध्ये का येतात? कारण की जंगलात कदाचित झाड कापत असतील आणि तिथे बिल्डिंग या किंवा गाव No. बांधत असतील. कधी कधी त्यांना पुरेसं अन्न मिळत नाही म्हणून ते मानवी वस्तीत येतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Sarthak, you want to tell answer of this question? Yes, teacher. The white animal store then the meat Starve. to Starve. Starve. If a wild animal starve. starve, then the come to area Area. area. You can say human settlement. Okay. Yes. Area where human live or human settlement. Okay. म्हणजेच मानवी वस्ती. Very good. Very nice. Next is, why do foxes not hunt a cow even when they enter human settlement? बघा. कोल्हे कोल्हे मानवी वस्तीत येतात पण ते गुरांची शिकार करत नाही का? Why do foxes do not hunt cow even they enter a human settlement? Sarthak, will you? Because fox because Hmm. foxes are not or are Foxes are not strong steady strong. Not strong strong like not tigers, so yes. they cannot and cow And what do they eat? They cannot attack cow and what do they eat? सांगा काय खातात मग ते? ते गुरांना मारू नाही शकत. They are not strong as tigers. What do they eat? Yes. hen. They can eat hen, fowl, cocks. Okay. So have you understood your lesson and answered to all the questions? Tell me. Second question is write an informative passage. तुम्हाला थोडी माहिती लिहायची आहे. How plants make their own food. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कसे तयार करतात.
वाय वी नीड फूड, आपल्याला अन्नाची गरज का असते. द फूड ऑफ पेट अॅनिमल्स, आपले जे पेट अॅनिमल्स असतात लाईक डॉग और कॅट, आपण त्यांना कोणतं अन्न देतो याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला लिहायची आहे. कॅन यू राईट दिस टाइप ऑफ क्वेश्चन ॲज युअर होमवर्क? टेल मी, कॅन यू राईट? Yes. Okay. Okay, so we are going to stop over here. फोर्थ स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड दोन्ही सगळा तुमचा लेसन समजलाय का तुम्हाला? हो. ओके, फोर्थ स्टँडर्ड completed writing. Fourth Bye, standard ma'am. has Thank you, completed ma'am. writing. Wait. Fourth standard, have you completed writing? Okay, good. Okay, you can leave now. We are going to stop over here. Bye, bye, Bye teacher. bye. Bye, ma'am. Bye. Thank बाय you, बाय ma'am. टीचर. Thank you, Bye, teacher. bye, teacher. Bye. Bye, teacher. Welcome. Bye. बाय बाय टीचर. Bye bye.